नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे कृषी मित्र या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, माझ्या पाठीमागे बघू शकता की आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि बरेच शेतकरी बांधव पावसाळी कांद्याची लागवड करताय किंवा काहींना अजून लागवड करायची बाकी आहे। तर आजचा आपला विषय आहे की खरीपातील जे कांदा उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी काही उपाययोजना आहे का किंवा काय उपाय आहेत की ज्याच्यामुळे जे खरीपातील कांदे आहे त्या कांद्याचं उत्पादन वाढवण्यासाठी काही गुपित उपाय जे बरेच शेतकरी कांदा उत्पादक जे शेतकरी बांधव आहेत त्यांना माहीत नसतात। तर त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचं कांदा उत्पादन करत असताना कांद्याला चांगला बाजारभाव भेटण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कांद्याचं उत्पादन वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो पहिला कांद्याच्या बियाणांची निवड। त्याच्यामध्ये आपण कुठल्या हंगामामध्ये कांदा करतोय, कुठल्या जमिनीमध्ये लागवड करतोय, कुठल्या वातावरणामध्ये लागवड करतोय, या दृष्टिकोनातून जे कांदा बी त्या बियाणांची निवड। आता बियाणामध्ये दोन प्रकार आहेत। कांदा बियाणांची निवड करत असताना काही लोक शेतकरी बांधव आहे ते शेतकरी बांधव घरगुती बियाणं वापरतात आणि काही शेतकरी बांधव काय करतात की जे काही नामांकित कंपन्या त्या कंपन्यांच्या बियाणांचं लागवड करत असतात, म्हणजे रोपं टाकत असतात, त्याची लागवड करत असतात। तर हे करत असताना बियाणं चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या प्रतीचं, ज्याचा चांगली उगवण क्षमता असेल, जे बियाणं ज्या कांद्यापासून तयार केलं तो कांदा चांगला असेल, अशा पद्धतीनं खात्रीशीर बियाणं वापरणं गरजेचं आहे। हे बियाणं जर आपण चांगलं वापरलं साधारणपणे 30 ते 40% जे आपलं उत्पादन आहे ते उत्पादन वाढीचा फायदा होत असतो। म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की आपलं बियाणाची निवड। हे गुपित उपाय आहे की बियाणं चांगलं निवडा, नक्कीच आपल्या कांद्याचं जे उत्पादन आहे ते उत्पादन वाढेल। त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, दुसरं येतं की कांदा हे पीक आहे कंदवर्गीय पीक आहे। त्याच्यामुळं कांदा पीक लागवड करण्यापूर्वी किंवा त्याचं प्लॅनिंग करत असताना कांद्याची जी जमीन आहे ती जमिनीची निवड आणि जमिनीची निवड केल्यानंतर जमिनी तयार करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा। एकत्रितपणे आपण याच्यावरती चर्चा करू की कांदा जमिनीची निवड करत असताना कांद्याची जी जमीन आहे ती तणविरहित असावी, म्हणजे त्या कांदा पिकामध्ये कांदा पीक लावल्यानंतर कांद्याच्या याच्यामध्ये आपल्याला लवाळा, हरळी यासारखे जे चिवट जे तण म्हणतो किंवा जास्त तण येणार नाही अशा पद्धतीत जमीन निवडणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर निवडलेली जमीन आहे ही उत्तम पाण्याचा निचरा होणारी असेल। याचं कारण असं की कांदा पीक आहे हे कांदा पीक पाण्याला फार सेन्सिटिव्ह असं म्हणलं जातं आणि त्याच्यामुळं त्याच्यावरती लगेच विपरीत परिणाम होतो। म्हणून कांद्याचे ज्या जमिनीमध्ये आपण लागवड करणार आहे त्या जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा किंवा चांगला निचरा झाला पाहिजे। हे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की कांद्याचा जमीन निवडताना निचऱ्याची जमीन निवडा। त्याच्यानंतर कांद्याची जी जमीन निवडतोय आपण त्या जमिनीत सेंद्रिय कर्ब हे जास्त असावं, जेणेकरून आपलं काय होतं की रासायनिक खत आहे ह्या रासायनिक खतांचा खर्च कमी होतो आणि कांदा हा सशक्त होतो, रोगकिडींचं प्रमाण कमी होतं आणि कांद्याची जी वाढ आहे ती वाढ जोमदार होण्यासाठी सेंद्रिय कर्ब अत्यावश्यक असतं। आता त्याच्यामध्ये निवडलेली जमीन आहे ही निवडलेली जमीन आपण तयार करत असताना 2 ते 3 नांगरण्या झाल्या पाहिजे, कमीत कमी 2 नांगरण्या तर शेतकरी बांधून झाल्या पाहिजे। काही शेतकरी बांधव मला कमेंट करतात की काय आम्हाला 2 नांगरण्यांची गरज आहे, काय 3 नांगरण्यांची गरज आहे, तुम्ही खर्च वाढवताय। पण शेतकरी बंधूंनो, मला अतिशय महत्त्वाचा सल्ला या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे की कांद्याची लागवड करत असताना कांदा हे कंदवर्गीय पीक आहे, ते जमिनीमध्ये वाढणार आहे। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सेंद्रिय द्रव्य असणं गरजेचं आहे आणि सेंद्रिय द्रव्य असण्यासाठी आपल्या काय केलं पाहिजे की जे शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे, गांडूळ खत आहे, ह्या सेंद्रिय किंवा हिरवळीची खत आहे यांचा जर वापर केला तर ते सेंद्रिय द्रव्य त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब ते जास्त राहतं। त्याच्यानंतर आपण ज्या मुद्द्यावरती आपण चर्चा करतोय, कांदा हे जमिनीत वाढणारं पीक आहे म्हणून त्याची साईज होत असताना त्या कांद्याची वाढ होत असते, त्याचा जो बल्ब आहे तो बल्ब वाढत असताना ते भुसभुशीत असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं। म्हणून मी दोन्ही मुद्दे एकत्र काय घेतले की जर सेंद्रिय कर्ब असेल तर त्याच्यामध्ये जीवाणूंची संख्या जास्त असल्यामुळे काय होते की जमीन भुसभुशीत ठेवण्यास मदत करतं आणि 2 ते 3 नांगरण्या का म्हणलंय की जमीन भुसभुशीत राहते। आता त्याच्यामुळे काय होतं की जमीन भुसभुशीत असल्यामुळं शेवटचं जे स्टेज आहे एक 40-45 दिवसानंतर जे कांदा पोसायला किंवा साईज व्हायला माना तयार झाल्यानंतर जी प्रोसेस होते तर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा जे पीक आहे त्या पिकाची जी साईज आहे ती साईज व्हायला सुरुवात होते आणि कांदा जमिनीमध्ये पोचत असल्यामुळे काय होते की आपल्याला त्याचा फायदा होतो। म्हणून मी सांगतो की कांद्याचे 1-2 नांगरण्या झाल्यानंतर कमीत कमी 2 नांगरण्या तरी करा कांदा। त्याच्यानंतर रोटावेटर करा, ढेकळं अजिबात नसेल कांदा लागवड करता असताना, त्याच्यानंतर ढेकळं नसेल, जमीन भुसभुशीत आणि मऊ असावी। हेच माझं सांगण्याचा उद्देश आहे की याच्यामध्ये कांदा पीक आहे त्या कांदा पिकाचं जी जमीन आहे त्या जमिनीची योग्य तयारी, योग्य निवड झाली पाहिजे।
त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो की जमिनीची तयार केल्यानंतर खत आणि पाणी. आता मी खताचा अर्धा मुद्दा तर अगोदरच घेतला की जे शेणखते, सेंद्रिय खते, कंपोस्ट खते, गांडूळ खते, काही शेतकरी बांधव विचारतात की कोंबड खत वापरू का. पावसाळ्यामध्ये वापरायला काही अडचण नाही, पण पाणी जास्त दिलं गेलं पाहिजे, ते योग्य पद्धतीने मुरलं पाहिजे. तुम्ही कोंबड खतसुद्धा वापरू शकता. बरेच शेतकरी बांधव म्हणतात की कोंबड खतामध्ये हीट असते आणि ती हीट असल्यामुळे काय होते की कांदा सडतो. पण शेतकरी बंधूंनो, पावसाळ्या हंगामामध्ये मी तर आपल्याला सल्ला देईल की कोंबड खत आपण वापरू शकता. आता याच्यामुळं जमीन निवड झाली, जमिनीचं तयारी झाली. पाणी व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी मी सुरुवातीला एक मुद्दा घेतला होता की कांदा हे पाण्याला सेन्सिटिव्ह पीक आहे. आता कांदा हे पाण्याला सेन्सिटिव्ह पीक आहे म्हणजे कांद्याची मुळी वाढते किती 15, 20, 25 सेंटीमीटरपर्यंत जास्तीत जास्त खोल जाते. आणि जर का आपण पाणथळ जमिनीमध्ये कांदा लागवड केली किंवा जर का आपण निचरा न होणाऱ्या जमिनीमध्ये लागवड केली तर कांद्याची जी मुळं आहे ती मुळं सडतात, मुळं कुजतात आणि मग मर रोगाला, सुरुवातीच्या काळामध्ये मर रोगाला, नंतर कांद्याला पिळ पडणे, कांदा सडवणे, कांद्याचं बूड आहे ते बूड सडणे, ह्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून आपण काय केलं गेलं पाहिजे की कांद्याचं पाणी व्यवस्थापन करत असताना योग्य वापसेवरतीच पाणी दिलं गेलं पाहिजे. हा एक माझा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे की योग्य वापसा असेल, योग्य वरच्यावर पाणी द्या. मोकळं पाणी म्हणून मी सजेस्ट करत असताना बघा की या ठिकाणी सुद्धा ठिबकचा वापर केलेला आहे, बेडचा वापर केलेला आहे. पावसाळी कांदा करत असताना बेडचा वापर करा, जेणेकरून पाण्याचा योग्य निचरा होऊन गल्लीमध्ये तर निघून जाईल. आणि पावसाळ्यामध्ये काय होतं की पाऊस कधी जास्त होईल काही सांगता येत नाही, निसर्गावरती अवलंबून असल्यामुळे. त्याच्यामुळे पाऊस जास्त जरी पाऊस झाला तर त्या पद्धतीने स्लोपने बेड पाडले की पाणी आपल्याला शेतातून काढून देता आलं गेलं पाहिजे. तर यासारखे जर हे मुद्दे, या मुद्द्याचा जर विचार केला आपण की पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने वापरलं, योग्य पद्धतीने कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन काढा, हाच सल्ला मी आपल्याला या ठिकाणी देईल. आणि त्याच्यानंतर जनरली जर विचार केला तर शेवटच्या मुद्द्याकडे जात असताना रोग आणि किडीचं व्यवस्थापन. प्रायमरी स्टेजला साधी बुरशीनाशकं, साधी कीटकनाशकं आणि जैविक जे हे म्हणजे निमार्का वगैरे असेल याचा वापर करा. जैविक जे बुरशीनाशकं यांचा वापर करा आणि साध्या याच्यामध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये रोग आणि किडी ओळखा आणि त्यांचं नियंत्रण करा. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 20 ते 25% फायदा आपल्याला नक्की होत असतो. कांदा उत्पादन वाढ या ठिकाणी होत असते. अशा पद्धतीनं हे सगळं करत असताना साधारणपणे आपण ह्या सगळ्या 4-5-6 उपायांचा जर उपाययोजना किंवा हे जर गुपितं आपण उघडपणे आपल्या शेतामध्ये इम्प्लिमेंट जर केली तर नक्कीच आपलं उत्पादन 100% वाढेल. उत्पादन वाढणारच नाही तर त्याची जी क्वालिटी आहे ते क्वालिटीसुद्धा चांगली होईल. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा राहिला की पावसाळी कांदा जे आहे तो उत्पादन घेत असताना जास्त नायट्रोजन बेस खतं आहे, ह्या नायट्रोजन बेस खताचा वापर टाळा. वापरा तुम्ही, युरिया वापरा किंवा युरियाला पर्याय आता बरेच चाललेले, युरिया भेटतच नाही. त्याच्यामुळे युरिया वापरण्यापेक्षा बाकीची जी खतं आहेत ती खतं वापरा. आणि बरेच खतं की त्याच्यातून नायट्रोजन जात असतं. माझा सांगण्याचा मुद्दा आहे की कमी प्रमाणामध्ये वापरा, जेणेकरून काढणीच्या वेळेस काय होतं की कधी कधी जमिनीमधून जो सडका कांदा आहे तो सडका कांदा वरती येत असतो, आपल्याला माहीतसुद्धा नसतं हा कांदा सडलेला आहे. जेव्हा आपण कांदा उपटतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं. अशा पद्धतीने हे सगळे मुद्दे जर घेतले तर नक्कीच आपलं उत्पादन चांगलं होईल आणि चांगलं वाढेल. तर हे शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ मी घेऊन आलो. शेतकरी बांधवांनो, हा महाराष्ट्रभर व्हिडिओ पसरवा आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकरी या शेतकऱ्यांचा फायदा होता मित्रांनो, आणि चांगल्या क्वालिटीचं उत्पादन होऊ द्या एवढी सदिच्छा बाळगतो. शेवटी एवढंच म्हणून की अन्नदाता सुखी भव.